तुम्ही ना अशा पद्धतीने एकदा ढोकळा घरी बनवा. सगळे तुम्हाला हेच विचारतील की कोणत्या स्वीट मार्टमधनं तू हे आणले, आम्हाला प्लीज सांग ना. खूप सोपी पद्धत, खूप सिंपल पद्धतीने एकदम घरच्या वाटेने असं मी प्रमाण घेऊन तुम्हाला सांगितले. व्हिडिओ स्किप केलात तर त्याची गॅरंटी तुमची ढोकळा कसा होईल ती, आणि व्हिडिओ पूर्ण बघितला तर मी 101% गॅरंटी देते की तुमचा ढोकळा असाच होणार, जाळीदार. तर 2 कप मी पीठ इथे चाळून घेतले चण्याचं. एकदम बारीक फाईन असं पीठ असलं पाहिजे. तर ही पहिली टीप आहे. 4 चमचे आपल्याला पिठी साखर टाकायचे. पिठी साखरच टाकायचे इथे आपल्याला. आणि मी इथे जे सिट्रिक ॲसिड आहे ते टाकते 1 चमचा. चवीपुरतं मीठ टाकलं आहे. थोडीशी हळद टाकायचे, पिंच अशी, आणि थोडीशी हिंग टाकते. हिंगाने खूप छान चव येते. हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे चमच्याने. तर ह्याच्यामध्ये ना आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम टाकू नका बघा. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला. जास्त टाकाल तर तुम्ही, मी माप सांगते तुम्हाला, 1 वाटी पाणी आणि वरती 3 चमचे मला पाणी लागलं होतं. तर एवढं पाणी लागलं होतं मला. तर एकदम परफेक्ट माप आहे हे. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. तर अजिबात गुठळ्या नाही व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये, हे खूप महत्त्वाचं आहे. जर गाठी झाल्या तुमच्या पिठामध्ये तर तुमचा ढोकळा बिघडू शकतो. तर ही लक्षात घ्या बाब की गाठी नाही व्हायला पाहिजे. छान गरजेनुसार पाणी टाकायचं आपल्याला, हवं तेवढं टाकायचं नाही आहे. थोडं थोडं करून आपल्याला गरजेनुसार 1 चमचा 1 चमचा असं ॲड करून आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही फेटाल ना, जेवढं हलकं फुलकं पीठ कराल ना, तेवढे तुमचे ढोकळे परफेक्ट होणार आहेत. ते बघा, असं आपलं हे बॅटर व्हायला पाहिजे. एकदम असं आपण धरलं ना चमचा तर धार लागली पाहिजे, असं आपलं पीठ तयार व्हायला पाहिजे. एक मोल्ड घ्या, एक खोल प्लेट घ्या तुमच्या घरातलं, किंवा डब्बा असेल, एखादं पातेलं असेल तर त्याला तेल लावा छान. तर माझ्याकडं एक केकचा मोल्ड होता तर तो मी घेतला आहे. त्याला तेल लावून घेतलं. आणि आता पिठामध्ये आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा 1 चमचा. जो आपला पोह्याचा चमचा असतो ना, तो 1 टाकायचा आहे. तो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकते त्याच्यावरती, मस्त फेटून घेते. बघा इथे कलर चेंज होतो आहे, म्हणजे इथेच तुमचा 70% ढोकळा येणार म्हणजे येणार. इथे ही खूप मोठी ट्रिक आहे. ट्रिक लक्षण समजा, एखादं एक लक्षण आहे की इथे तुमचा 80% 70% ढोकळा तुमचा येणारच. छान फेटून घ्यायचे, पटपट पटपट ह्या प्रोसेस करून घ्यायच्या आहेत. अजिबात वेळ घालवायचा नाही. जो आपला मोल्ड किंवा जे आपलं प्लेट आहे त्याच्यामध्ये पटकन आपल्याला ते पीठ टाकून घ्यायचं आहे. एकाच दिशेने फेटून घ्या, कारण 2 दिशेने फेटाल तर तुमचा ढोकळा बिघडू शकतो. एका दिशेने आपल्याला हे सगळं फेटून घ्यायचं. ते कढईमध्ये मी एक स्टँड ठेवून पाणी गरम करायला ठेवलं होतं. 1-2 ग्लास पाणी होतं, ते गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मी ते जे मोल्ड आहे आपलं ढोकळ्याचं ते ठेवलं आणि 20 मिनिट आपल्याला इथे वाफ काढून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती. पाणी भरपूर टाका, अजिबात कंजूसी करू नका. इथे बघा आपला ढोकळा मस्त असा फुलून आला आहे. मी तुम्हाला चेक पण करून दाखवते टूथपिननी. तर किती छान असा क्लीन आपला टूथपिन निघाला होता. तर एकदम परफेक्ट आपला ढोकळा शिजून तयार होता. तर एक तडका पॅन घ्यायचा आहे आपल्याला, तडक्याची तयारी करायची आहे. 1 चमचा मी तेल घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी टाकली, थोडीशी हिंग टाकते. हिंगीने खूप छान चव येते हिंग टाकलात तर. आपल्या हिरव्या मिरच्या होत्या त्या उभ्या कट केल्या होत्या, ते टाकते. थोडीशी तीळ टाकले, तिळाने चव पण छान येते आणि दिसायला पण खूप छान दिसतं. पाणी टाकायचं आपल्याला 1 वाटी. तर थोडंसं चवीपुरतं मीठ, आणि आपल्याला 2 चमचे पोहे खायचे जे चमचा आहे ना त्याच्याने साखर टाकायचं आहे आपल्याला. छान याला उकळी द्यायचं आहे. बघा कोणी कोणी लिंबू पण टाकतं, मी नाही टाकलं आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. छान उकळी आली आहे माझ्या तडक्याला. तर हे आपण बाजूला ठेवूया आणि आपला जो ढोकळा थंड झाला होता त्याच्याकडे वळूया. तर मस्त स्पॉन्जी असा ढोकळा तयार होता. थोडासा थंड झाला होता. आपल्याला हा डिमोल्ड करून घ्यायचा आहे. जी सुरी आहे आपली ती चहूबाजूनी मी फिरवून घेतली आणि आपला ढोकळा मोकळा करून घेतला चहूबाजूनी. तर म्हणजे मला डिमोल्ड करायची पण गरज पडली नाही, एवढा अलगद निघत होता तो, एवढा छान झाला होता. तर एक ताट ठेवलं आणि तो उलटं करून घेतलं
आणि असं हाताने मी थपथपून त्याला डिमोल्ड करून घेतलं. बघा खूप इझिली निघतो, अजिबात चिटकत नाही. अजून पण हा गरम होता, तर बघा ते वाफ बघा कशी निघते. जाळी बघा त्याला काय सुंदर आली आहे, काय सुरेख आली आहे. बघूनच तुम्हाला नवल वाटेल की एवढा छान ढोकळा आपण घरी बनवला. तर हव्या त्या शेपमध्ये आपण इथे याचे पीसेस करून घेऊया. मी स्क्वेअर पीसमध्ये याला कापलं होतं. चौकोनी त्रिकोणी कसंही कापा, पण तुमचा ढोकळा परफेक्ट आला ना त्याला महत्त्व असतं. तर छान मी असे पीसेस करून घेतले त्याला. ह्या पद्धतीने जर तुम्ही ढोकळा बनवला ना तर अजिबात कधीच ह्याच्यापुढे तुम्ही ना स्वीट मार्टमधनं ढोकळा आणणार नाही. एवढा फ्लफी आणि एवढा जाळीदार आहे. इथे बघा तुम्हाला दाखवते, एक पीस कट करून दाखवला तुम्हाला. इथे बघा काय सुरेख जाळी आली याला, आणि दाबला ना एकदम बरोबर त्या शेपमध्ये येऊन बसतो, एवढा स्पॉन्जी झाला आहे. आपण जे तडक्याचं पाणी तयार केलं होतं ते टाकून घ्यायचं सगळीकडे याच्यामध्ये. तर इथे बघा मी टाकून घेतले आणि तुम्हाला आता मी एक पीस दाखवते कसला ज्युसी झाला आहे. हे बघा पाणी लिटरली असं गळत होतं आणि त्या बरोबर त्या शेपमध्ये येऊन बसत होता. एवढा छान झाला होता, चवीला तर अप्रतिम झाला होता. चटणी वगैरे काही बनवली नव्हती, आम्ही सॉससोबतच खाल्ली. तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बनवू शकता. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की छान होती कशी होती. तर प्लीज कमेंट करत जा यार, तुम्ही लोक कमेंट करत नाही. चलो बाय बाय.